सो हेलो बच्चों, आजचा आपला क्वेश्चन आहे I इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी x टू दी पॉवर 4 टू दी पॉवर x इंटू dx. ओके, आता ऐका बे सर, असा जर क्वेश्चन असेल तर कसा सॉल्व्ह करायचं बेटा? मागच्या क्वेश्चन मध्ये पण सांगितलं, या क्वेश्चन मध्ये पण सांगतो बेटा. जे निंजा टेक्निक आहे ते सेम राहणार. सर कोणती निंजा टेक्निक सर? तर निंजा टेक्निक मी लिहून पण दिली होती. ओके, ज्या पोट्ट्याने ना पहिले व्हिडिओ पाहिले असेल ना त्या मग घ्यायला माहिती असेल. ओके, तर कोणती सर? सगळ्यात पहिले बेटा आपण व्हॅल्यू पुट करणार. ओके, नंतर काय करणार सर? डिफरन्शिएट करणार. नंबर 3 वर काय करणार सर? तर सर 3 नंबरवर dx ची व्हॅल्यू काढणार. नंबर 4 वर काय करणार सर? तर नंबर 4 वर बेटा लिमिट चेक करणार. आणि लास्ट मध्ये 5 वर काय करणार? कंपेअर. कशासोबत कंपेअर करणार सर? स्टँडर्ड इक्वेशन सोबत. कशासोबत कंपेअर करणार? स्टँडर्ड इक्वेशन. मी बोललो होतो प्रत्येक क्वेश्चन मी त्याने सॉल्व्ह करेल. ओके, तर चलो सर प्रॉपर्टी सांगा सर. सर प्रॉपर्टी होती 0 टू इन्फिनिटी e टू दी पॉवर मायनस z टू दी पॉवर n मायनस 1 आणि इंटू काय होतं सर? dz. इंटू काय होता? dz. सर याला काय म्हटलं होतं? गामा फंक्शन ऑफ n. काय म्हटलं होतं? गामा फंक्शन ऑफ n. ओके सर, तर चलो बेटा मला सांगा रे सर, इथे जर पाहिलं तर बेटा x टू दी पॉवर 4 चालते, कारण सर इथे जे x च्या ठिकाणी आम्ही z पुट करू शकतो. पण बेटा इथं बघा, इथं काय सर? नंबरच्या पॉवर मध्ये x. ऑलवेज लक्षात ठेवा सर, नंबरच्या पॉवर मध्ये x असेल तर बेटा एक निंजा टेक्निक येते. सर कोणती सर? तर सिंपल आहे सर, 0 टू इन्फिनिटी सेम टू सेम. सर x टू दी पॉवर 4 सेम टू सेम. बेटा मी इथे जेव्हा पण नंबरच्या पॉवर मध्ये x असेल तर काहीच नाही सर, इथे लिहिणार e लॉग. काय लिहिणार? e लॉग. आणि हा 4 टू दी पॉवर x सेम टू सेम इंटू काय? dx. ओके, तर बेटा काही मग्गे असे ते म्हणा सर ई आणि लॉग काही समजलं नाही तर बेटा लक्षात ठेवा सर, ई आणि लॉग जर असेल तर बेटा हे कॅन्सल होते असं. ओके, आणि सर इथं जर x टू दी पॉवर 4 असेल याचा मतलब ई लॉग कॅन्सल, त्याचा आन्सर काय राहणार बेटा? x टू दी पॉवर 4. म्हणजे सर इथे आम्ही याला काय केलं? मॅनेज केलं. काय केलं? मॅनेज केलं. ओके, तर बेटा चलो सर ई आणि लॉग जर पुट केला तर आता सॉल्व्ह कसं करायचं अजून सांगतो. नंबरच्या पॉवर मध्ये x असेल तर काय घेणार बेटा? ई आणि लॉग घेणार. दॅट्स इट. ओके, तर सर आता याला जर सॉल्व्ह करायचं आहे तर सांगा बेटा काय येणार? सर आता मला सांगा रे सर, इथे ई च्या पॉवर मध्ये काय पाहिजे? झेड. ई च्या पॉवर मध्ये काय पाहिजे? झेड. तर मला सांगा बेटा इथं ई च्या पॉवर मध्ये काय? लॉग 4x आहे. काय आहे? लॉग 4x. ओके, तर बेटा हे प्रॉपर्टी तुम्हाला एक माहित असेल सर, लॉगच्या पॉवर मध्ये m च्या पॉवर मध्ये n जर असेल तर n कुठे येते बेटा? समोर. आणि याला काय लिहितो आपण? लॉग m. ओके, बघा लॉग m. सर कोणत्या पण लॉगच्या पॉवर जर असेल तर त्या पॉवरला आपण कुठे ठेवू शकतो? समोर ठेवू शकतो. तर सांगा बेटा याला जर समोर ठेवलं तर काय राहणार बे? 0 टू इन्फिनिटी सर x टू दी पॉवर 4. इथे काय राहणार सर? पॉवर मध्ये x. तर काय राहणार बेटा? e x ले जर लॉगच्या समोर लिहिलं तर काय राहणार? x लॉग 4. काय राहणार? x लॉग 4 आणि इंटू काय राहणार? dx. ओके, कळलं बेटा इथपर्यंत? आता मला एक गोष्ट सांगा रे सर, हे तर आलं पण आता मला हे गोष्ट माहिती आहे सर आम्हाला. बघा x च्या पॉवर मध्ये जर n असेल खाली खाली खाली, हे बघा x च्या पॉवर मध्ये n खाली जर असेल तर बेटा याला वर लिहायचं आहे तर आपण काय लिहितो? मायनस n. हा, काय लिहितो? मायनस n. इथं नाही म्हणणं खतम. हा, लक्षात ठेवा सर, पॉवर खाली 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 जर असेल तर याला जर वर लिहिलं x टू दी पॉवर काय लिहितो? मायनस n. ओके सर, तर बेटा मला सांगा या जर खाली आहे तर वर लिहिलं तर काय राहणार बेटा? 0 टू इन्फिनिटी सर ई टू दी पॉवर. सर वर लिहा सर, तर मायनस x इंटू काय राहिलं असतं? लॉग 4. आणि हा तर होताच x टू दी पॉवर 4 इंटू काय लिहिलं असतं? dx. ओके, लक्षात ठेवा बेटा हे पूर्ण टर्म कुठे होती? खाली होती. हे पूर्ण टर्म कुठे होती? खाली. सर खालच्या टर्मला जर वर लिहिलं तर कशाच्या फॉर्म मध्ये लिहिलं? मायनस. हे बघा x च्या पॉवर मध्ये n, फक्त काय केलं? x ला n ला काय केलं? मायनस. ओके, हा प्लस होता याला काय केलं? मायनस. हे बाकी सेम टू सेम. ओके सर, आता जमलं बघा बे सर, याला जर कम्पेअर केलं तर बेटा बघा याच्या पॉवर मध्ये z पाहिजे पण इथं काय बेटा? x लॉग 4 म्हटलं होतं. तर काय करणार बेटा? सिंपल, पहिली व्हॅल्यू काय करणार? पुट. पहिले पुट, मग डिफरन्शिएट, मग लिमिट आणि नंतर कंपेअर. आला आन्सर. ओके, तर चलो बेटा सांगा काय येणार? सर सगळ्यात पहिले आम्ही करणार पुट. ओके, तर लिहा बेटा पुट. सर काय पुट करणार? जीत हे x लॉग 4 इज इक्वल टू काय लिहिणार बेटा? z. सर x इज इक्वल टू काय होणार सर? z अपॉन लॉग 4. अबे करेक्ट का? काय होणार? z अपॉन लॉग 4. सर नंतर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सर विथ रिस्पेक्ट टू x केलं तर x चा डेरिव्हेटिव्ह बेटा dx.
सर झेडचं डेरिव्हेटिव्ह सर लॉग 4 कॉन्स्टंट तर 1 लॉग 4 कुठं आलं असतं बे बाहेर. ओके आणि झेडचा डेरिव्हेटिव्ह काय आलं असतं बेटा डीझेड. ओके तर बघा पहिले पुट केलं नंतर कशाची व्हॅल्यू काढली डीझेडची. ओके अजून एकदा सांगतो गधेओ सपोज मला जर डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे मला काय काढायचं बेटा डेरिव्हेटिव्ह. सर डी अपॉन डी एक्स कुठला पण नंबर असेल कॉन्स्टंटच्या तो 4x असेल तर बेटा कॉन्स्टंट बाहेर येतो आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा काढतो आपण एक्सचा. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होते बे 1. तर आन्सर काय आलं असतं 4. ओके तर सर इथे काय आहे लॉग 4 आहे तर सर लॉग 4 ले बाहेर काढा तर काय लिहिलं असतं 1 लॉग 4 आणि झेडचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिलं असतं डीझेड. ओके तर सर हे झालं. नंतर डीझेड नंतर काय करणार सॉरी डीझेड डीएक्स काढला आपण डिफरन्शिएट करून काय काढला डीएक्स. ओके सर नंतर आता मला एक गोष्ट सांगा रे सर नंतर काय चेक करायचं आहे लिमिट. तर बेटा लिमिट चेक करा. हा बोला बे मग घेऊ लिमिट काय होत्या. पहिली लिमिट काय होती सर 0. ओके तर सांगा बेटा काय लिहिणार पुट पहिली लिमिट व्हेन x टेन्स टू 0 देन झेडच्या ठिकाणी काय येणार भाऊ. हा सर 0 पुट करा कुठे गेला बे हा सर 0 इंटू एनिथिंग काय झालं असतं बे 0. ओके नंतर दुसरी लिमिट सर x टेन्स टू इन्फिनिटी तर बेटा सांगा रे झेड टेन्स टू पण काय आलं असतं इन्फिनिटी. काऊन सर कारण इन्फिनिटीला कशाने पण मल्टिप्लाय करा तर बेटा आन्सर काय आलं असतं इन्फिनिटी. बेटा अजून एकदा बोलतो मला माहित आहे आपण लय खतम. ओके तर टेन्शन नाही घ्यायचं एक 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 प्रत्येक क्वेश्चन यानं सॉल्व्ह करायचा. पहिले बघायचं कॉन्स्टंट आहे सर कॉन्स्टंटच्या पॉवरमध्ये एक्स आहे म्हणून काय लिहिलं बे ई लॉग. नंतर या एक्स ले कुठं ठेवलं सर समोर काऊन ठेवलं हे बघा याच्यानुसार. ओके तर टेन्शन नाही घ्यायचं ठीक आहे. तर नंतर बेटा डिफरन्शिएट केलं डीएक्स ची व्हॅल्यू काढली. बेटा इथं नाही खतम व्हायचं हे बघा सर हा कॉन्स्टंट आहे तर कुठे येणार बेटा ऑलवेज बाहेर. हे बघा लिहिलं इथं 1 लॉग 4 आणि झेडचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिला डीझेड. ओके नंतर लिमिट चेक केली तर x टेन्स टू 0 तर झेड टेन्स टू पण काय आली 0. काऊन सर तर बेटा एक्सच्या ठिकाणी 0 करायचं. हे बघा इथं 0 इंटू लॉग 4 0 नंतर सर इन्फिनिटी इंटू लॉग 4 काय बे इन्फिनिटी. ओके तर लिहिलं. नंतर सर एवढं झालं आता काय करणार बेटा लिमिट काढल्या आता काय करणार ह्या पूर्ण व्हॅल्यू उचलायच्या आणि याच्यामध्ये काय करायच्या याच्यामध्ये काय करायच्या पुट. ओके तर सांगा बेटा काय राहिलं असतं i इज इक्वल टू अरे बोला यार पटापटा. हा काय राहिलं असतं 0च्या ठिकाणी 0 इन्फिनिटीच्या ठिकाणी इन्फिनिटी सर ई टू दी पॉवर मायनस तर होताच x इंटू लॉग 4 म्हणजे काय बेटा झेड ई टू दी पॉवर काय मायनस झेड. नंतर सर एक्स म्हणजे काय होतं एक्स हा एक्स म्हणजे काय होतं बेटा झेड अपॉन लॉग 4 अबे होता का. आणि त्याच्या पॉवर मध्ये काय होतं सर याच्या पॉवर मध्ये कुठे गेला बे हा याच्या पॉवर मध्ये काय होतं 4 आणि इंटू काय येणार बेटा डीएक्स. सर डीएक्स ची व्हॅल्यू काय होती डीएक्स ची व्हॅल्यू होती 1 अपॉन लॉग 4 आणि इंटू काय राहणार डीझेड. ओके डन. हे बघा सर x लॉग 4 म्हणजे झेड नंतर x म्हणजे सर झेड अपॉन लॉग 4 त्याच्या पॉवर मध्ये 4 नंतर सर dx म्हणजे सर 1 अपॉन लॉग 4 आणि इंटू काय डीझेड. ओके तर चलो बेटा सांगा सर 0 टू पहिले तर कॉन्स्टंटले बाहेर हा भाऊ कॉन्स्टंटले कुठं बाहेर 1 अपॉन लॉग 4 कुठे येणार बे बाहेर 1 अपॉन लॉग 4 बाहेर तिथे काय राहणार सर 0 टू इन्फिनिटी. हा नंतर इथे सर ई टू दी पॉवर मायनस झेड इथे सर हा 4 याले जाणार आणि याले जाणार. काऊन सर तर बघा सर ए च्या पॉवर मध्ये यम ची असं नाही बेटा. ओके कसं आहे रे हा सर ए अपॉन बी आणि त्याच्या पॉवर मध्ये जर यन असेल तर हा यन कोणाला जाते सर ए ला पण जातो आणि बी ला पण जातो. ओके लक्षात ठेवायचं. तर चलो बेटा सांगा काय लिहिलं असतं सर झेडच्या पॉवर मध्ये 4 खाली काय लिहिलं असतं बेटा लॉग 4 त्याच्या पॉवर मध्ये काय लिहिलं असतं 4 आणि इंटू काय असतं रे डीझेड. ओके सर अजून बघा बेटा कॉन्स्टंट आहे कुठे आला असतं रे बाहेर सांगा बेटा काय लिहिलं असतं 1 अपॉन लॉग 4 ओके इंटू काय लिहिलं असतं सर लॉग 4 त्याच्या पॉवर मध्ये काय असतं बेटा 4. ओके सर इंटू काय राहिलं असतं 0 टू इन्फिनिटी ई टू दी पॉवर मायनस झेड नंतर सर झेड टू दी पॉवर 4 आणि इंटू काय असतं रे डीझेड. ओके सर आता मला एक गोष्ट सांगा बेटा हे बघा बे इथं मग घेऊ मागच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं सर बेस सेम तर वरची यायची ऍडिशन सर काहीच नाही म्हणजे किती राहणार बे 1. ओके तर सर कोणता फॉर्म्युला हा बेटा सर ए च्या पॉवर मध्ये एम ए च्या पॉवर मध्ये एन तर बेटा काय लिहिणार एम प्लस एन. ऐकून घ्या गधेओ
जर बेस जर सेम असेल तर वरच्याची काय होते ऍडिशन. ओके, तर बघा log 4 इथे 1 आणि इथे 4 किती झाले असते सर 1 अपॉन log 4 आणि 1 किती बे 5. तर log टू दी पॉवर काय झाले असते 5. आणि इथे बघा बेटा सर हे तर याच्यासारखं वाटत आहे, पण बेटा क्वेश्चन कुठं उरला सर. हे जे व्हॅल्यू असते मागच्या क्वेश्चन मध्ये पण सांगितलं, हे जे व्हॅल्यू असते व्हॅल्यू कशाची असते बेटा n-1. कधी एक्झाम मध्ये नका लिहिजा म्हणजे झालं, नाही तर मग तुमच्या मॅडम लोक नावानं बोमलते का कोण सांगितलं म्हणते हे. ओके, तर बेटा n-1 इज इक्वल टू जर 1 लिहिलं तर बघा 4 ची व्हॅल्यू तर n इज इक्वल टू काय होणार बे 4 + 1 म्हणजेच काय होणार 5. तर सांगा बेटा काय लिहिलं असतं. हे बघा 1 आणि 4 5 झाले. इथे सर 0 टू इन्फिनिटी e टू दी पॉवर काय असतं -z. नंतर सर झेडच्या पॉवर मध्ये काय लिहिलं असतं 5 - 1 इंटू काय dz. ओके, हे बघा n-1 च्या फॉर्म मध्ये लिहिलं, n ची व्हॅल्यू 5 आणि -1 5 मधून 1 गेला 4 तर राहते बे. हा 5 मधून 1 गेला किती राहते 4. ओके, तर दिस इज अवर बेटा आन्सर. तर सांगा बेटा काय राहिलं असतं 1 अपॉन log 4 त्याच्या पॉवर मध्ये 5 आणि बेटा n म्हणजे किती बे n म्हणजे किती आलं असतं सांगा पटकन n-1 तर -1 सोडून द्या, n ची व्हॅल्यू किती 5. ओके, तर बेटा काय लिहिलं असतं गामा फंक्शन ऑफ 5 आणि धिस इज अवर बेटा आन्सर. गामा फंक्शन ऑफ 5 म्हणजे सर 4 फॅक्टोरियल आणि खाली काय असतं log 4 त्याच्या पॉवर मध्ये किती 5. जर याला फर्दर सॉल्व्ह केलं तर 4 फॅक्टोरियल म्हणजे सर दिमाग नाही लावायचा कॅल्शिट टाकायचं. तर 1 फॅक्टोरियल म्हणजे ते 1 × 2 × 3 × 4. ओके, डिवाइड मध्ये हे सेम टू सेम log 4 त्याच्या पॉवर मध्ये किती बे 5. तर बेटा 24 अपॉन किती असते log 4 त्याच्या पॉवर मध्ये किती 5 आणि धिस इज अवर आन्सर. ओके, तर कळलं बेटा सगळ्यांना कसं सॉल्व्ह केलं. तर बघा सिंपल होतं, फक्त इथं काय होतं रे नंबर त्याच्या पॉवर मध्ये काय होतं व्हेरिएबल. ओके, तर नंबरच्या पॉवर मध्ये व्हेरिएबल असेल तर काय घेणार ई आणि लॉग खतम. ओके, बाकी सगळं सेम टू सेम मी सांगितलं पुट नंतर डिफरन्शिएट dx लिमिट आणि कम्पेअर. ओके बेटा, तर काही जर डाऊट असेल तर मला प्लीज विचारा. टेलिग्रामवर तुम्ही मेसेज करू शकता. माझ्या यूट्यूब चॅनलवर लिंक आहे टेलिग्रामची, प्लीज फॉलो करा. ओके, आणि प्लीज सबस्क्राईब करा बेटा. आणि जे तुमचे मित्र आहे मैत्रिणी आहे मैत्रिणी आहे त्यांना प्लीज फॉलो काय म्हणते शेअर करा. ओके, आणि त्यांना सांगा की असं असं आहे, जमत असन तर पा नसन जमत तर खतम. ओके, चलो थँक्यू. ओके, नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला असे नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करून देईल, एक चेकलिस्टच बनवणार मी. प्रत्येक व्हिडिओ पहा बेटा. आय जस्ट विश की तुम्हाला सगळ्यात चांगले मार्क भेटले पाहिजे मॅथ्समध्ये. ओके, थँक्यू.